आज मी नागपूरला जाऊन आलो जिल्ह्यात मला काम आहे
तुला हात नाही लावू दे पावडर नाही लावू दे लावलं बोलली येतील बसा तुला गेल्या तोंडाला हागण बोलली कर गेल्या नेमसी नेमची लिंकाच्या पण वाचल्या घेऊनच बांधायला भारी व्हायचे पहिले बसा भांडवल शाळेत गेलं म्हणजे शेंदीची गोष्टीच्या पण अभ्यास नाही करू दे तिची भांडवल आपण लोक पहिले लोक मजा करते त्या तिची पेरत घेऊन बोलवली आपण किताबात घालते टेक्स्टरच्या खाली हात घालते ना चुल्या घेते आपण काकत यायची माहिती बोलायची नदीची खोल मोडून देतो पाण्याने येऊ देतो आणि मारतो पुण्याचा गोटा भरलं ते आपण नदीची खोल न फार करतो घटती काकत यायची माहिती बोलायची पाणी भरून राहिले नको आता मोठी जातील ते घेऊन पाहिलीस ना किताब भाते इकडे घेते येते थोडंच म्हणून देतो हा येऊन नाही आता पाणी भरून हा येऊन नाही येऊ दे नाही लागले म्हणलं मजाक मजाक बोलल्याचा कुठे मारून पाहिला पण नाही केले बरोबर झाली याची नदीची फुटली चण फटली आपण इच्छी मायची माय दोघ्या माय की मा घरावलेल्या सोय नाही ना हे करायच्या पण घरी नाही मा बापीने कोणा कोळीबारीच्या खाली म्हणलं कोळीबारी दिसल्या म्हणजे मा बाप कोळीबारी दिसल्या माय ठेवले लागत येतेच म्हणलं आता कसं वाटतं गेले ना म्हणलं हे करा घरी जाणं फक्त फुलामध्ये जे पडणार कुठे गेले हसाल कोटी होतीस नाही कोटी होतीस होती विचारायच ना तुकल्याच्या मागच्या बोलली मी असतील आणि पायातून बोलली असतील मावळली मी तोडणार हे कणपण धरून लय पडली लगेच विचार मोठी हुशार आहे आज नाव सांगतील सांगते मी दे पटलं मी कोणती गोष्ट कमी शाळेत जाईल मास्तर 200 रुपये देईल आपले नमस करायला तुम्हाला परीक्षा बसून इंग्रजी या 2 कविता शिकवल्या मला दोन्ही पाठांतर झाल्या मी पार बाबू होईल तुले नापार थोडी म्हणती सांगते आता काय चोपलं ते ज्यानं सांगणं ना
माय बोल जमली भाऊ गोष्ट नाही तुझ्या पण नाव सांगत गेली सिद्ध जम मारली की आमच्या झगडा करत्या आणि मामा जोड्यावली सुचवता बोलायची नागावची गोष्टी सांगून देतो कविता हो झाली तर बस का करायचं माझं नाव ना सांगची सांगू बरोबर लक्षात ठेवतो इंग्रजीचा पेपर होतं का लिहायची मी वकलेंडू काढून माझ्या कुठाने खऱ्या ना मा मच नीलू नी कट्टू नी रा पाणी पाला 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 एवढी बडी घोर मुसरीच आहे रे इंग्रजीचा पहिला नंबर आहे खरं नाही समजा मच नील म्हणजे पाणी होते कट्टू म्हणजे धानाच्या बांधीचा धुरा होते राबा राबा पाला पाला म्हणजे पावलं होते पावलं घेऊन बांधीवर जातो म्हणला वरच्या बांधीची नाक फोडून खालच्या बांधी पाणी वागवा ही कमी जागा बघा वाटतात बघा नाही समजत झिरो बजेट मध्ये बात येते का पास होती का ना कविता कोणती बरोबर येतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 then I let it go again why did you let it go because it was my finger so with the finger did it boy the little finger unlying हे जग करतो तुला सांग नाही येते एवढं ते माहिती का कोण्या कोण्या आत्मा 2-4 गावचे लोक येत असतील बघायला काठवले इशी माय काठवल्यात पत्राळी ना डोळे इकत असल गेला बाय 50 डोळे ना 50 इस्तरी का इथले सगळे ओळखत असतील का नावाची गेली रे या मायचं ठरवलं ठाक ठरवलं 2-4 गावात मा बाबाचं नाव पाहिले तुम्ही नाव घेऊन धक्का ठरवला ठाक ठसका मान मर्यादा किती गावात आहे बोटावर बोट ठेवलं तिथल्या गावाचं नाव सांग बोट बरोबर पहिला नंबर पाय तू किती गाव होते तर बोट ठेवलं किती गाव झाले गावाला मस्त आहे पहिला नंबर आहे खरं बरोबर गलांनी बोरगाव सत्नावरी सातारा खोमना नेवरी देवरी अजून धावणार आहे तुरगोळी शोरा बघा कधी गाडी खुबड कोणती चले कसा दरे कसा होता कसा नाही कसा माहित नाही तुम्हीच पाहत बसा एवढ्या गावात मा बाबाचा डॉक्टर समाधी कोण आहे या काटोलचा मामुली नाही कोण आहे काय मामुली शेठ नाही मोठा शेठ आहे जा गावात शेवकर की आहे मामा तो शेठ आहे पण मी शेठाच्या वरचा समजली सगळ्यांना शेठ पण मा बाबाले पण मला सगळ्यांना शेठच्या वरचा मला का म्हणते कमप्या थर्मोमीटर खोली नंबरच्या 24 गणना जमणार रोड सभा चौक नागपूर इथं तुला कोणाचा फोन केलं म्हटलं त्यानं
झाडीवर भावाने दे दिया एक भावा की लंगर है वो बायको बोलना दो बारी चावल लाले बोला भर के बाबा मैं ताजमहल वाले का भगत हूँ। अरे बाप रे वो ताजमहल वाले बाबा बोले ये भगत लेके जाओ रे बोले टाइम पे कहा भूलेगा बोले तेरा बाप मर जाएगा तो ये चद्दर काम में आएंगे बोले ये नाला क्या अरे आप पर जमाने या गलत है कोई आपका बात नहीं बोलना मैं आज तक कौन काम दे इच्छा छोक नहीं ले होता तो कौन काम है अरे आज सेंद्री की मोठी आली ना कामने हे सक्रिया हे सकार कन्या घराच्या बाहेर निघ म्हणे तुला खेळतो म्हणे असं म्हणे शिवा देणार म्हणे तिला तू बोललास तिने एवढ्या गोष्टीने चिडते सकर करणं म्हणजे उपासाने चालते करणं म्हणते तू काय बजारने गेलास नाही म्हणून ते आली असं आपल्या घरी 2 किलो करणं मागत असेल त्याने तिला बाई नाराज नको हो म्हणा 2 किलो नंतर 3 किलो घेऊन जा म्हणा करणं म्हणा शिवा दिल्या हो घराच्या बाहेर निघ म्हणे आता समजलो मी काऊन शिवा दिला काऊन म्हणा तो काय माहिती काऊन आल्या तिची पोट्टी झाली लग्न नाही वर कोणी उतरत नाही आज पोट्टी येते तर 50,000 40,000 हुंडी मागते बिचारी गरीबी आहे हातावर पाण्यावर खाणं पोटचे पैसे आणणार नाही म्हणा एकाच समाजचे गाळे होय ह्या गोष्टी बरोबर आहेत सेंद्रींना आपण एकाच समाजचे आहो ना म्हणून काय ते आपल्या घरी आली पोळी घेऊन कारण की दोघे मायलेकीच्या डोळ्यामध्ये खूप होत असेल मी पुरा भला पायडी आम्ही दिसत असेल दोघे मायले हा आमच्या घरचा पायडी आणून म्हणून ते सोयी डोळे आली बाबा आम्हाला सांग एवढी थांबकार नको म्हणा एवढी संदल नको तिची म्हणा आपली मोठी आपल्या घराला हो काऊन म्हणा महाबोटाला का नाही करत ना नाही करत म्हणते महाबोटाला जवानी फुटाली आहे कोणी सारखी गाडू नको मला पण चला खाते हा पळी होईल आमचा नालाय काय झाला माझी मुलगी गेली एवढी काय काम खाऊन झाली किती पैशाची झाली 11.5 रुपयाला खाते करू आता 50 रुपये घेला माझे मा खबरदार तरी मला पोराने हात लावला समाजासारखा नालायक माणूस नाही अरे हरकते हात बोटायला लावले पोराने तू मला आडवा खाता उभा खाऊन जा माणसं काय कधी माझ्यावर पाच वस्तू मध्ये हा तुझा बकरा मला तोंडात समजून होती का म्हणते माझे मा म्हणते तर तुझ्या जी कसा लागते चांगलं लागते ती बात मी हो म्हणलो का हे नालायका तुमच्या कोणा जन्मात सुधारते कोणाचा पटकून बसलं जन्म होता आणि तुला तर माहित नाही हो बे तू तिला टोलभर माझे मा म्हणतेस त्या बाबाची बायको हो का बे ते बेस लागला सगळे बाबा तुला नाही समजत मी समजवतो समजवतो सांग तिला माझे मा शेकून नाही तुला कपून टाकशील तरी मी तुला माच म्हणे सारखी आहेस म्हणून माझ्या मा मी तुझी दया नाही म्हणे तू मा बाबाच्या नव्हतं तुला धावून राहिली का करतेस माझे मा धावून काही फायदा नाही होत बाबाने ऑपरेशन केलं एकाच किडनी खराब झाली किडनी काढली म्हणलं किडनी खराब झाली तर काढून ठेवली का मग का मी मला असं असं चालेल किडनीचा माणूस कसं चालेल तर हो सगळे तुझ्या ठीक आहे नंतर तुला जीवाला मारतो कोणाच्या खड्ड्या फोड कोणाचं काय कर कोण म्हणे ते सेंद्रिक म्हणते बाबा मोठीची खड्डी फोडली म्हणते बाबा ते खोलली म्हणा मी नाही खोलली म्हणे नाही बाबा रंगीची कशी फुटली सांगू का खड्डी कशी फुटली रंगी यायला पडलेले आणि होतं फुलावर अभ्यास करत हो आली आणि माकड कच्ची काय उचलता खड्डी उचलायला गेली आणि पाय फसवला ना कुठून त्याने पडली नाही म्हणून तिची वाली फुटली बाबा खड्डी बाबा नाही फडली ना नाही खोटे गोष्टी असेल ना एका माणसाने माहित आहे कोणाला नाही तो खाती आपल्या गावचा मोरेसर खाती नाही का मिस्त्रीमान मिस्त्री नव्हे हो त्याने म्हणून काकरीचं का दिलं दुकानात काल काला गेला काल काला गेला सापडला नाही तर आता सब पाहिजे हो तुला फोडली ना ठीक आहे फोडली म्हणते अगर ह्या गोष्टी छोट्या असतील ना आपल्या गावाचे मिस्त्री होते देतो
मेरे करायचं सगळं तुला काय समजतं? तू नाही हे सगळं बोलला असताना खरा माणूस नाही. अजी ये मिस्त्री साहेब, मिस्त्री साहेब, अजी ये मिस्त्री साहेब. पूरा बडा प्रेम खरं द्या माप आपले थोडा आवाज बी नाही देत आहे. तो काय साहेब आहे? अबे मिस्त्री साहेब म्हणतो. साहेब नाही हा? मिस्त्री चार ठिकाणचे होते. वडील म्हणतात, खात्याला म्हणतात, बेदला म्हणतात, सोनाला म्हणतात. हा. तो मानव माणूस आहे या काठोलचा. सांग मानव झाला ना आवाज द्यायला हो, लागते. कसा देव बाबाजी सांगतो बाबा तू या तरी मात्र शिकेल. बैल आहे तो. हो 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 चोरानं आवाज देतो. हो, सांग, सांग, सांग. मानव झाला ना. हो, सांग, सांग. का म्हणशील? का म्हणेल? ते मोल्या खाद्य. अरे म्हणतो त्याचे जुते खातो आम्हाला सांगतो सांगून मिस्त्री साहेब. अरे नमस्कार नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार राम राम बे खाते. हा, थोडंसं मोठं आहे. हो, समजे. तो संध्याकाळी झाला आणि सकाळी झाला. का हो अजी आमच्या खातेवाड्याची इज्जत तर रस्त्यावर पडली आहे. आम्ही खातीवाडी वया गेलो का? बाबाजी मी काय एका शब्द बोललो त्याला पोरग कसं बोलून राहिलं? का सांगू बाबाजी सांगायला गेलं तुम्हाला उलटा नडी येऊन राहिला. नाही. ससऱ्याच्या दिवसपासून कांद्याच्या डोक्यावर परिणाम नाही झाला जी. हा, हा. जसं म्हणाले ना तर हट बोलते बाबाजी. पागल झाला? मोदी पूर्वी देवता झोंबली म्हणा. जवान पोरगा पागल झाला? मोदी एकच एक आहे. पागल पोराले मारता नाही येत, लक्षात ठेवा. त्याचा इलाज करा पागल खाण्याला. केलं बाबाजी. बरोबर. पण 2-3 शॅट मारून झाले पण नाही टाकला गेला. पण आता एक गरीबुक्तीसाठी येऊन राहिले पतून गेले. ते का आता त्याच्यात जमले. पण तुम्ही कशासाठी आले? जी मी नाही आलो मिस्त्री साहेब एकटा म्हणता का पाहिले इकडे. बापा ह्या बाया कशा करता आल्या? बाई तुम्ही कशा करता आल्या ना? आलोय का कामासाठी? बे नालायका, तुला शरम वाटते का बाई? हा? त्या बाया ऐकलं त्या बायाच्या समोर मोठ्या मोठ्या नाकानं आलीच की त्यासाठी बरोबर. मला सरम लागते का म्हणते ह्याच म्हणायची का ना. का? अबे म्हणा 2-4 बाया भेटून का आलू शिलाले म्हणे. का म्हणलं होतं? कम परवा त्या दिवशी महाप्रसाद आहे म्हणे. शारदा माता बसली होती तर तिचा महाप्रसाद होता. हा 50 किलो आलू उकळायला टाकले म्हणे. आलू शिलाय बाया भेटून का म्हणे. हो म्हणलं. म्हणून ह्या बाया आल्या असतील म्हणलं. काहून त्या काकडच्या धाड्यावर ह्याच बाया आल्या त्यात मायले की दोघी आलू शिलायचं. आलाय का काही बोलतेस का रे? बाई कशा करता आल्या? काय सांगू तुम्हाला? हा, बाई. हे हा सगळ्याच्या नोकऱ्याचं. पाहून या आता मिस्त्री साहेब तुमच्या समोर. काय बोलतो? हरकत नाही, बरं का? बाई एवढ्या एवढ्या माणसाला उतरून बोलून राहिले? काय त्याला एक त्याला बोलायला लागतं. नाही बाई, या माणसाचा खूप मान आहे या काटोलमध्ये. कशाची? मला माहित आहे. का? या माणसाला का म्हणतो? का म्हणते? बाई या माणसाने सकाराम शेठ म्हणतात बाई. सकाराम शेठ म्हणतात बाई. काय काकोलची भेट नाही म्हणत. काय साम्याची भेट नाही म्हणत. काय काकोलची भेट नाही म्हणत. एवढा मामाचा मान आहे सकाराम शेठ म्हणते. आहे. ज्या घरी गेला त्याकडून मान कमावून येते. शाबास. आज मी जिथं गेला तुला उपाशी नाही होत कोणी. नाही येत, नाही येत. आज मी ज्या घरी गेला त्याकडून 10 चोडे खाऊन येते. चोडे नाही म्हणलं. का म्हणलं? बैराज केला तू चोडे म्हणलं ना. नाही ज्या घरी गेला त्याकडून 10 मुंगाचे वडे खाऊन येते. वडे म्हणलं का? त्याकडून कानाला आधी आता समाधान सेट करून दुसऱ्या शाबास म्हणतो का? काय झालं बाई? या बाई नाही बरं की? माझी मुलगी गेली विरोध पाण्याकरता. बरं. याच्या नालायकांना माझ्या पोरीची नवी पोरी घागर फोडली. तुझ्या पोरीची बागर फोडली? बाई मी तर काहीच नाही केलं. तुम्ही त्याचा होता का ना? मी तिथं होतो नाही बाई. आमच्या खात्यावाड्याचे घर गावाच्या बाहेर आहे त्या विहिरीच्या. बदमाश जातात भाड्याच्या बायला खाती. याच्या खात्याचे घर करून गावाच्या बाहेर येते. हे दुकान लावते फासा पाठवते गाव पेटवते म्हणून याचे घर बाहेर. का बोलते हो तुमचं पोरग? का करू बाबाजी? आता पागलच आहे म्हणून एक शब्द बोलताय. जाऊ दे जाऊ दे काय हरकत सहा नाही. पोराची करते. बरं तुम्ही झगडा विचारायला यायला बरं. अरे नाही भेट नाही, कोण भेट? यायच्या झगड्यानं महालग्न. जिकडे तिकडे फॅशन वाढली बाई गं. जिकडे तिकडे फॅशन वाढली. वर शिक्षणाचा जोर आणि सिनेमा पाहून किती बिघडले हे पोरी आणि पोर. खरी गोष्ट आहे. हे जवान पोर काढती जोर जाती अंगावरती धावून. हे जवान पोर काढती जोर जाती अंगावरती धावून. हे शहाणे बिचारे चुपचाप राहते आपल्या बिचतीने पाहून. बाई
सांगायला गेलं तुम्हाला लोकांना राग येईल. नाही, नाही, सांगा ते. सांगू का? जे खरं आहे ते सांगा. सांगू सांगा, ज्याची गरज आहे, सर सांगा. बरोबर. तुम्ही त्याच्याकडे बोट दाखवून राहिले त्याच्याकडे त्याचा गुन्हा आहे. पण बाई तुम्ही आपल्या पोरीले पाहिलं का? का सांगू बाई? सांगा ना ते. त्याचा पोरग का बिघडलं बाई पण ती पोरगी बिघडत चालली का पोरीने सांग पाहिजे. खात्या इमानदारीचा मी कसा बिघडलो होतो नाही तर म्हटलेस तुम्ही मन बिघडलं म्हणजे देऊ का बिघडलं म्हणजे बघा मला खात्या बाबे तुला एवढा कमी नाही गच्ची धरून जा. कोण कोण गच्ची नाही धरली इकडे आवडून नालाय का एका भुकीनं नाका हुंडा बी पुरं मेरे को मालूम ना तू मेरे को एका थापडानं मरशील मारल्या मार के तो देख निकाल के रामपुरी बापाला पाहिलं का? हो गया तो तो एक किसे था ये मारी लग गई जीवन लोए नाले का लोग दाखवा गमची बात केली मैं गमत नाही मिस्त्री केला का मिस्त्री पर मिस्टर बेस पामणा हो पामणा घेवते म्हणे तुला मार का तो चाकू का हात करे तो बाहेर काढ नाही का फेकून देता नाही पाट पाट तो का तुला त्याले पाहू दी अरे बापा मी मेलो होतो आता एवढा मोठा चाकू घालला आधी नाही बा, आधी चाकू नव्हता नेलेलं. का होतं? तुम्ही त्याच्यावर धावल्या खाबर मारायला जाऊन फासल्या. हा. तो घाबरला. आणि त्याने काय नाही सुधारलं तर टाकलं खिशात घातलं. आमका होई बाई ऐका बाई मुलगी बेगाडाली मुलगा बेगाडाला मुलगी बेगाडाली मुलगा बेगाडाला फुटाला या पोरीचा मान फुटाला या पोरीचा मुलगी बिघडली मुलगा बिघडला मुलगी बिघडली मुलगा बिघडला पहिली माझी गाठ फुटाला या पोरीचा मान फुटाला या पोरीचा आपल्याकडे घरात कविता सांगलेल्या गंग्या नाव नाही सांगितलं गंग्या नाव सांगत गेलीस आणि मामा म्हणे जोड्या मामाला सांगतील का ही आहे म्हणते ही आहे म्हणते, ही आहे. माझ्या घरी काची काच खोबळ आहे का येऊन राहिली. चल जाऊ पहा. रघु, आपल्या घरी भांडे कसे आणा पसंत आहे बेटार आपल्या घरात घरी मोक्या मोकाई. अगं किती बायाचा नाही बाबा आणि ते काय मार कोणात टोचून राहिला? दांडू आहे उभारी आहे माझी या मला धावलो कोणी धावला? 4 किलो कोंबडलेलं नेऊन नेलं तर तू नेलं? पाटलाचं होय राजू भाऊचं होय तुला कापी मध्ये उद्या उलट जास्त देईन, मला कोणी कापून नाही पाहुणच्या हा, कोंबडं कापून मध्ये घरी माझं 4 किलो कोंबडलेलं असं का? धावलं तव्या धरलं मी तू घुसली अर्धा आणलं का? अर्धा आणलं तू मिस्त्रीने सेंद्री मस्त फुडू फुडू खाजा मस्त बाबा देतो का? कोंबड्याचं पाय होय बाबा सावकार हे मुलं मुली जरासे खोटे बोलले आपल्या आई वडिला बरोबर शाळा शिकतील का नाही ना बा, आधी शाळाला शिकू शकत नाही. हे बिघडले कसे ऐका मी सांगतो हे दोघेही शिकतील शाळा. पाठ केला प्रेमानं भाळा.
कोटी गेलतीस हो म्हणा आई म्हणा मी अभ्यास करायला गेलो म्हणा कुठं? टीव्ही सण लावला म्हणा रंग्याजवळ म्हणा मग मस्त तुला कविता सांगतो आणि मस्त पाय ना अनुभव सांगतो नाही सांगत गड्या. सांगू सोना मैं नाम तेरा तू बड़ी गायक है सुंदर दिलाते देखने लायक है हंसी है देखिया मुझे खराब है होश में आकर करना इनके शराब है मरना दे जम्मू के पारे के माथे आकर करना सोना बच्चा बंदा का बोला हाथ बंद करवाने हो गई हो या सुंदर राजा प्यार के बंदी में जिंदगी है आने की लड़ाई सारे ना प्यार के बंदी में जिंदगी है एक रात आने की लड़ाई भूल गई था झूठ मारू नको बाबा हा एक काम कोणती नाही आपल्या फायद्याची गोष्ट आहे आमचं जमलं बाबा अरे माझ्या मी येणं उद्या काय म्हणते बाबा लगेच नावाला लगाम बस खबरदार करते आम्ही त्यांना सेंद्रीच्या सेंद्रीच्या शावकाराची पोरगी मागून मग तिची शावकार बैमान नाही ते गरीबाजवळ हलवा सगळं व्याज देते त्या बैमानाची गोष्टी नाही मागत मी मागणी तर सेंद्रीची गोष्टी नाही म्हणतो ना नको ना मग तुमच्या आकर्षित नाही म्हणजे आम्ही एक काम करीन रवी नवी उठून करीन आणि मला घडीतलं काय आई? यावेळेस तुझ्याकडे पाहून किती वाईट वाटते ग मला कसं पण तू एवढीशी होती भेटवा तुझे बाबा मरण पावले आता दुसरा काम नाही केले मला तलावाने समजतं का सत्रांवर करा सांगते हल नाही काय मी कोणा गोष्टीच्या कमी केलं का नाही पैशा पाण्यात शिक्षणा पाण्यात काही कमतरता वाटली नाही नवऱ्यासाठी जशी तंग करते तर महानाकडे तुला लावतं का या मतर्पणामध्ये एक गोष्ट सांगू का आई कोणती बेटा मी लग्न करीन तर रंगेबरोबर करीन तू खातेस लोकांनी पाण्यासाठी हो मी खातो नावाकडे तांदूळ ढोलण्याच्या वाटर पाहण्यामध्ये दिशा भोगत पिकल्या अरे सीधे रोडवर भेटते 2-3 माणसं म्हणलं की नाही पडत हो चालण्याच्या सावकार कुणाले मारून राहिले पोराने काकर उभावली ते बाई आपल्या पोरीने मारून राहिली अरे 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 एखाद्या दिवशी तुमच्या रागावर या मुला मुलींनी जर आत्महत्या केली जैलामध्ये तू कोण जाईल आम्ही जाऊ जाण ना तुम्ही मला एक गोष्ट करता का या मुला मुलीची इच्छा आहे लग्न करायची आणि तुम्ही एका समाजाची आहे हो आव ना मग एका समाजाचे असल्यावर गावामध्ये लग्न होत नाही का होते बाजी अरे पण चांगली गोष्ट आहे पण आता ह्या गोष्टी तुम्ही म्हणता हा. पण त्या बाईजवळ जाते कोण अरे आम्ही तिलाच माणसं आहोत. तुम्ही असाल तर जमवू शकता तिलाच माणसं दोस्ता तू महागड येऊच नको भुललास यार तू ओळखी तू बदमाश माणूस आहे बे. लहानपणची ओळखी भुललास मी नाही भुललो कायची बस हा. मी आता नाही बोललो कायची? आपण लहान होतो आणि नदीच्या जगात जायचं हो. होतं पाणी होतं नदीने हा, हा. मग त्या उरावर मी बसलो होतो ही बोलती माऊरावर बसला होता चट्टी सोडून तुम्हाला पाठीवर नाही मिळत का त्या पाठीवर नाही बसून त्या गाडी गेलो का गेलो रे दोस्ता त्याशिवाय काम नाही जमणार तू या कामाचा दलाल आहेस गिराईक माणूस आहेस म्हणलं इथलं काम जमवशील म्हणे अशी वस्तू देईन तुले त्या दिवशी? बरोबर तुम्ही नाव घ्या तुझ्या गरीब माणूस आहे आमचा कोणतं खरोखर सामान दिलं बरं तू का देशील म्हणलं बरोबर खुण खुण खाशीला सरणार नाही दोस्त. ना बाबा का देशील 2 तिकलाच्या अंगी देईन तुले बाई ऐका ना गाणं.
सांगून हा बाबा कोणी घेतलं रे? हा? अबे गेला अभ्यास कधी? तारीख ठरवली. तारीख ठरवाले कोणती तारीख ठरवून मला विचारायला गेलो. कोणाले बाबा सेंद्रीने हा सेंद्रियापुरे मग तारीख ठरवली. मंगळवारच्या ठरवल्या बुधवार निघता सेंद्रिय म्हणा लग्न महापौराच्या मनानं म्हणा मंगळवारच्या ठरवल्या बुधवार निघता बसवला रुगवता मग शुक्रवार संतोषी माताचा दिवस आहे म्हणा महागंड्याचं शुक्रवारी लग्न झालं तर झालं म्हणा नंतर शनिवारी जिती समाधी घेणार आहे जिती समाधी घेणार नाही श्याम पण सांगू लागला. आमचे माननीय साहेब यांनी सुचवलेलं आहे की चांगल्या प्रकारे शहीद करा. मग अशी मी गाऊन दाखवली आणि म्हटलं मी कि कोई पैदा नहीं हुआ खुदा को गिराने वाला. इसका मतलब हमारे शायर साहब को समझना नहीं. क्या बताओ हवा लगी पतंग को ऊंचाई पे उड़ने लगी और धीरे धीरे शायर की भाषा भी बढ़ने लगी. मौसम हुआ खराब तो अच्छी चीज सुनने लगी और क्या जमाना आ गया मेरे दोस्त बकरी शेरों से लड़ने लगी. शायरी गाता था ये बुधा की भी निपटने की तैयारी से. अरे ठोस करता हूँ शायरी तब रखता हूँ सीने में. वो शायर नहीं हूँ मैं कि जिसने बर्बादी की पीने में. कहीं दाग निकल जाते निर्णय के धोने में वो दाग लगा दूंगा कि उम्र बीते की होगी. क्या समझते हो शायर जी मोरेश्वर जी जरा नजर घुमा के देखो. यानी पागल मतलब प्रेक्षेपण पागल बांधून थांबा. आता यांनी मला पागल म्हटलं आणि खरोखर मी पागल झालो आणि आता धरतो दगड एवढा मोठा गोटा आणि असा मस्त फोडतो. तो आणरे दगड श्रीमान आणि आमचे भाऊसाहेब अमरजी भाऊ डोंगरे सभापती नगर परिषद काटोल यांचे कार्यकर्ते महाराजरावजी सुरदुसे चंद्रभानजी ढोके यांच्याकडून 31 रुपयांनी भेट मिळालेली आहे पार्टीकडून. धन्यवाद. जास्त लांबड लावणार नाही. आता पहा यांच्या गाण्याचा प्रत्युत्तर. चाकू चलाना याद नहीं तलवार की बातें करते तू. ऐका और फिर का नाम है गुड बाय बैड बाय. मेरी दीवानगी मेरी आवारगी वो जरा चैन आई सनम
वाईट कधी बोलणार नाही, उद्देश ठेवून बोलणार की ज्या वेळेस या पांडवांनी भगवान श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान दिला त्या ठिकाणी बरेच राजे महाराजे उपस्थित, पण अग्रपूजेचा श्रीकृष्णाला मान दिल्यामुळे क्रोध कुणाला आला? शिशुपालाला वाईट वाटलं आणि शिशुपाल काय म्हणतो, अग्रपूजेचा मान या कृष्णाला दिले, ह्या चोट्याला, हा गौरीच्या पोराला मान दिले, अनेक प्रकारच्या शिवागाडी करू लागले. त्यावेळेस कृष्णाने म्हटलं, शिशुपाल पोट सांभाळून तरुण विचार म्हणी लाईट तोंडाने गेला सडून एका दणक्याला दासीन मारून काय नेसली. शिशुपाला तुला जिवंत ठेवणार नाही, पण तुझ्या आईला वचन दिलं 100 गुन्हे तुझे माफ करणार, पण एक जरी वाटला तुला जिवंत ठेवणार नाही. शाहीर साहेब असा उपदेश ठेवा लोकांपुढे आणि जरूर शहराला कथा मारा. माझं म्हणणं काय थोडं एक कळवा ऐका, त्यानंतर शेतकऱ्यांचे गीत आहे आणि माझ्या आईने बसलेले आहे. मुलगा आवडला कशा प्रकारे वागतो, फार सुंदर नवीन प्राणी. काय म्हणतो कृष्ण त्या शिशुपालाला, लाज शरम ठेव काहीतरी, लाज शरम ठेव काहीतरी, अरे वागू नको असा मुर्गा परी. शिशुपाला तू ओळख स्वतःला का दोष देते दुसरी आवरी. लाज शरम ठेव काहीतरी, वागून स्वतःला सामूर्खा परी. शिशुपाला तू ओळख स्वतःला का दोष देते दुसऱ्यावरी. जाऊ शक्तीचा जोर म्हणते कृष्णाला चोर, तुम्हाला चोर म्हणून आलास पागला, बह्यावर गेल्या भूताच्या चोरणे. जाऊच्या शक्तीचा जोर म्हणते कृष्णाला चोर, पूर्वी धर्माची जाऊच्या शक्तीचा जोर म्हणते कृष्णाला चोर. जाऊच्या शक्तीचा जोर म्हणते कृष्णाला चोर, पूर्वी धर्माला पायी वळून एका तडक्यानं जातील मरून, एका तडक्यानं जातील मरून काय नेसील. एका दणक्याला जाशील मरून काय नेशील. जसा आलास तसाच तुला जावा लागेल. इसलिए कहीं ना मेरे दोस्तों मेरा शेर है, गुमान मत कर शायर ये गुमान ढलने वाला है, गुमान मत कर शायर ये गुमान ढलने वाला है, सोने जैसा तन तेरा एक दिन मट्टी में मिलने वाला है. कौन है दुनिया में तेरा यहाँ जोर है न बेटी, कौन है दुनिया में तेरा यहाँ जोर है न बेटी, वक्त पर नहीं मिलेगी तुझे तेरी कमाई हुई रोटी. काय मिळणार आहे हा व्यर्थ अभिमान व्यर्थ गर्व. बाबा काय ठेवलं नाही याच्यामध्ये, स्वतःला माणूस स्वतःला ओळखला पाहिजे माणसाने, ती माणूसची म्हणून काय म्हणणार पेक्षा मामली कळवा आहे. सुंदर प्राणी घ्या. एक सुंदर एक प्राणी आहे. माझ्या आईपासून बहिणी बसलेल्या आहेत. आज या जगामध्ये काय चाललेलं आहे, अनेक पैसा खर्च करून वडील आई आपल्या पोटाला अर्ध उपवासी राहून मुलाला शिक्षण देतात, चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतात, परंतु मुले अजय बाबा कुठे गेलो सर. गीता अगं गीता काय
पोरगा नोकरीवाला बाबू आहे, नागपूरला गेला. आज 4 महिन्याचा जमाना झाला बाबा. मी घरी एकटाच आहे, पण अजून एकही पैसा नाही पाठवला. मी का करू, का खाऊ? अरे घरी शेती विकू, घरी काहीच नाही राहिलं. आता कसं करू? आता पोराला मला पाठवतो तर आता पोराकडे देऊन देईल पैसे. आधी येऊन जाईल वापस. आता भेटमध्ये आठवणी आली आहे, सुनेची आठवणी, पोराची आठवण आली. रात्री सकाळी घरी होतं मला काही वाटत नव्हता, पण जातो आता भेट घेऊन येतो. त्याचप्रमाणे जगदीशजी आपण बाबाची आठवणाने पण गेलो मी नाही. मी एक काम करताना बाबासाठी काय पैसे वगैरे देऊन देतो. गावला म्हणजे तुम्हाला एवढं समजत नाही का? नका जाऊ काढला. तुम्ही की नाही आता आपण सर्विसवाले माणसं, आपल्या घरी मध्ये आपण नवीन आलो, आपल्या घरी काय आहे का टीव्ही वगैरे? मग टीव्ही घ्या अगोदर. आपल्याला करमत नाही गरज, तुम्ही बांगल्या एक काम करताना भारी केला बाप. बापाशी काय करायचं आहे? टीव्ही आणतो रंगीत घेऊन, मग आणि काही सामान आणतो. असं का? जमलं? ठीक आहे. चल मग वॉशिंग मशीन आणतो, फ्रीज आणतो. तुझ्यासाठी काही कमी नाही करत. आलो नागपूर बाबा. पण आता मला घरही माहित नाही. तुम्ही कडे विचारलं पाहिजे कोणाला तरी एखादा. बाबा बाबाजी आम्ही तिथे दुसऱ्या खेडेगावामध्ये राहतो. या गठ्ठातील सामान आहे बाबू, काय चुकले आहे. काही गहू वगैरे आहे, काही दाल वगैरे आहे. इथं माझा मुलगा बाबू आहे तुमच्या नागपूरला. नवीन अपाला त्याची झाल्या, नवीन बाबू लागला. तर मी काय आलो नाही. आता त्याच्या घरमध्ये माहित नाही. सर आपण तुम्हाला माहित आहे का? विजय नावाचा. विजय नाव आहे का? हो. बरोबर आहे. तो किरायन राहते. किराणा राहते. हो. मला पोहोचवून द्या. हो पोहोचवून देतो. हो ठीक आहे, चला बाबा. वानखेड्याच्या घरी राहतो. हेच घर आहे वानखेड्याचं. आज घर आवाज बघा. हे 1 2 3 4 खोल्या आहेत. ह्या 4 खोल्याचे कवर बंद आहेत, पण एकूणच आवाज मारतो. अरे बापू विजय, विजय, बापू विजय हाय का रे घरी? विजय. कोणी बोलत नाही. कोणीतरी आवाज देऊन